हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या शनिवार 11 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप खूप भारी होता. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये राजा आणि अवनीचा पलंग तोंड रोमांस आपल्याला पाहायला मिळाला आहे. या दोघांचा रोमांस इतका वाढलाय की डायरेक्ट पलंगच तुटला. त्यामुळे पाण्या आणि धन्या हे दोघेसुद्धा खूप लाजले आणि पुन्हा एकदा भिंतीकडे तोंड करून उभे राहिले. आणि मग राजाने सुलू आत्याच्या वाईट नजरेपासून सुद्धा अवनीला वाचवलं आणि अवनीला हवेत झेललं. अवनीला खाली पडू दिलं नाही. म्हणजे पलंग तोड रोमांस तर झालाच, पण आता राजाने अवनीला आपल्या दोन्ही हातांमध्ये सुद्धा उचललंय. मग हा चमत्कार नेमका घडला तरी कसा? हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा अवनीला जेवणाचं ताट देतो. अवनी म्हणते, ठीक आहे मी जेवते, तू जा. राजा म्हणतो, काही लागलं तर सांगा, मी बाहेरच आहे. अवनी हो म्हणते आणि राजा हा रूमच्या बाहेर जातो. पण आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बाहेर गेल्यानंतर दाराच्या फटीने आतमध्ये पाहतो तर अवनीला जेवायचं असतं. अवनी जेवणाचं ताट हातात घेते, पण उजव्या हाताला भाजल्यामुळे तिला काही घास घेता येत नाही, जेवता येत नाही. मग ती डाव्या हाताने खाण्याचा प्रयत्न करते, पण डाव्या हाताने आजपर्यंत कधीच खाल्लं नाही. त्यामुळे तिला ते ते सुद्धा नीट काही खाता येत नाही. त्यामुळे आता जेवायचं कसं हा प्रश्न अवनीला पडतो. आणि राजा हे सगळं पाहतो. राजाला वाटतं की अवनीला तर काय स्वतःच्या हाताने जेवता येणार नाहीये. त्यामुळे तो कसलाही विचार न करता परत एकदा रूममध्ये येतो. अवनीच्या समोर बसतो बेडवर आणि अवनीचं ताट हातात घेतो आणि चक्क आपल्या हाताने अवनीला घास भरू लागतो. अवनीला आश्चर्याचा धक्काच बसतो. अवनी विचारते, राजा तू हे काय करतोयस? तर राजा सांगतो, मी तुमचा स्ट्रगल पाहिला ना, तुमच्या हाताला भाजलंय, त्यामुळे तुम्हाला काही जेवता येत नाहीये, म्हणून म्हटलं की मी तुम्हाला भरवावं. अवनी चांगलीच लाजते आणि विचारते, अरे पण कसं? राजा म्हणतो, त्यात काय कसं? अहो, तुम्हाला खाता येत नाहीये आणि ॲज अ माणुसकी मी तुम्हाला खाऊ घालतोय. खा ना, तुम्हाला भूक लागली ना, खा, मी तुम्हाला भरवतो. अवनी म्हणते, अरे मी काय कुकुलं बाळ आहे का मला असं भरवायला? आणि तू काय माझा नवरा आहे का तुझ्या हाताने मला भरवतोय? राजा म्हणतो, नाही, नवरा तर नाहीच आहे मी, पण फ्रेंड तर आहे ना तुमचा, मित्र. आणि एक मित्र आपल्या मैत्रिणीला असं उपाशी कसं राहू देऊ शकतो? नाही ना, ॲज अ फ्रेंड तर मी तुम्हाला भरूच शकतो. त्यामुळे ॲज अ फ्रेंड तुम्ही खा आणि पोटभर खा बरं का. आणि राजा पुन्हा एकदा अवनीच्या चेहऱ्यासमोर तोंडासमोर आपला हात नेतो, घास भरवतो. आणि आता मात्र अवनीला काही नाही म्हणता येत नाही आणि अवनी राजाच्या हातून पहिला घास खाते. त्यामुळे राजाला सुद्धा खूप आनंद होतो. अवनीला खूप भूक लागलेली असते आणि राजा एकानंतर एक घास तिला भरवत असतो. आणि मग अवनी अचानक रडू लागते. अवनीला आज दिवसभरात काय घडलं ते आठवतं. आपला स्वतःचा बाप आपल्याशी कसा वागला ते आठवतं. आणि मग राजा स्वतःच्या हाताने भरवतोय हे सुद्धा तिला आठवतं. आणि राजाचं हे प्रेम पाहून अवनीच्या डोळ्यात पाणी येतं. राजाला तर काय अवनीला कधीच रडू द्यायचं नसतं. त्यामुळे राजा म्हणतो, मॅडम, एक काय आहे ना, आधीच यशादाने या खिचडीमध्ये जास्त मीठ टाकलंय आणि त्यात जर तुमच्या डोळ्यातलं पाणी यात पडलं तर हे जेवण ही खिचडी आणखीन खारट होईल. त्यामुळे तुम्ही रडू नका. आणि हे ऐकून अवनी हसू लागते. राजासुद्धा ढसाढसा नाही, खुदू खुदू हसू लागतो आणि अवनी आपल्या चेहऱ्यावरचे अश्रू पुसते. राजा म्हणतो, खाओ मॅडम, टेन्शन घेऊ नका. राजा अवनीला भरवतो आणि अवनीच्या ओठांना एक थोडासा भात लागतो. राजा तिला सांगतो, येथे लागलंय ते पुसा. पण मालिकेतल्या हिरोईनला कधीच कळत नाही की आपल्या चेहऱ्यावर कुठे काय लागलंय. तसंच अवनीला सुद्धा कळत नाही. राजा तिला सांगतो, येथे लागलंय, पण अवनीला काही ते काढता येत नाही. त्यामुळे राजा हा स्वतःच्या हाताने अवनीच्या ओठाला जो भात लागलेला असतो, खिचडी लागली असते एक दाणा, तो बाजूला करतो. आणि राजा अवनीकडे पाहून हसतो. अवनी ही लाजते, त्याच्याकडे पाहून स्माईल करते. आणि मग राजाने अवनीला सगळं खाऊ घातलेलं असतं. 4 घासामध्येच तिची प्लेट खाली झालेली असते. मग राजा अवनीला स्वतःच्या हाताने पाणीसुद्धा पाजतो. अवनी ही पाणी पिता पिता त्याच्याकडे पाहते. राजा तर तिच्याकडे पाहतच असतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. राजा आणि अवनीचा पहिला रोमॅन्टिक सीन म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. राजा
अवनीला मन भरून पोट भरून जीव घालतो, त्यानंतर पाणी पाजतो आणि मग अवनी ही राजाला थँक्यू म्हणते. तर राजा म्हणतो, मॅडम आता तुमच्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं, आहे मी बाहेर, असं म्हणून राजा हा रूमच्या बाहेर निघून जातो आणि अवनी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. खरंच राजा आपल्यासाठी किती करतो हे अवनीला सुद्धा कळालेलं असतं. आता खरंच अवनीला राजाची किंमत कळेल एवढं मात्र नक्की. राजा हा रूमच्या बाहेर येतो तर पाण्या आणि धन्या जेवत असतात आणि यशोदा हा आपल्या बेडवर बसलेला असतो. पाण्या, धन्या, यशोदा सगळे राजाकडे पाहतात आणि मग राजा किचनमध्ये ताट ठेवून पुन्हा एकदा हॉलमध्ये येतो. धन्या त्याला विचारतो, ए राजादा, पाय बरा आहे का? राजा सांगतो, हो बरा आहे बरा आहे. आणि मग तो विचारतो, वहिनी जेवल्या का? राजा सांगतो, हो जेवल्या ना, मलाच त्यांना भरवावं लागलं स्वतःच्या हाताने. हे ऐकून धन्या पाण्या तर खुश होतात, पण यशोदा आता सुरुवातीपेक्षा मोठा व्हिलन झालाय. तो लगेच डोळे मोठे करतो, का? तू कशाला भरवलंस त्यांना? तर राजा सांगतो, अरे यशोदा, ते सर्टिफिकेट वाचवण्यामध्ये त्यांच्या हाताला भाजलंय आणि ते दुःखी पण खूप होत्या, म्हणून मला जेवणच करायचं नाही असं म्हणत होत्या, म्हणून मी त्यांना स्वतःच्या हाताने भरवलं, दुसरं काही नाही. तर पाण्या म्हणतो, ए राजा, तू ना एक नंबर काम केलंय, जगातलं बेस्ट काम केलंय, तू टेन्शन नको घेऊ. तर राजा म्हणतो, गेल्या 10,000 वर्षामध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह गोष्ट बोललाय हा पाण्या. पाण्या, धन्या सगळे हसू लागतात आणि मग राजा हा काहीतरी शोधत असतो. तर राजा म्हणतो, मला आहे ना एक महत्त्वाची गोष्ट शोधायची आहे. पाण्या सांगतो, अरे मी तेथे असतो ना ते त्या देशमानेच्या मानेतच कचकन बुक्की हाणली असती. तर राजा म्हणतो, म्हणून तुला नेलं नाही, तुला नेलं असतं ना तर चांगलाच राडा घातला असता. अरे किती झालं तरी शेवटी त्यांचा बाप येतो. तर यशोदा म्हणतो, पण बापातलं बापपणच गेलंय ना. कोणता बाप आपल्या मुलीची आयुष्यभराची मेहनत, तिची स्वप्न, तिचं सगळं अस्तित्व असं जाळून टाकतो, त्याने खूप चुकीचं केलंय. तर धन्या म्हणतो, मला सुद्धा तेच कळत नाहीये, बाईच्या स्वप्नांची किंमत नसणारं घर या जगात असूच कसं शकतं? राजा म्हणतो, एकदम बरोबर बोललाय तू. तर पाण्या विचारतो, अरे राजा, एवढ्या वेळचा काय शोधतोय तू? तर राजा सांगतो, अरे हा मलम त्यांच्या हाताला लागलंय ना, भाजलंय ना, तर त्यावर मलम लावायचा आहे. तर पाण्या म्हणतो, राजा तुला एक जगातली बेस्ट गोष्ट सांगतो, एक माणूस म्हणून, एक भाऊ म्हणून एक नंबरचा भंगार माणूस आहे तू. हे ऐकून राजा त्याच्याकडे पाहूच लागतो. धन्या हसतो. पाण्या म्हणतो, माणूस आणि भाऊ म्हणून भंगार आहे तू, पण एक नवरा म्हणून ना एक नंबर आहे माणूस तू. धन्या आणि पाण्या दोघेही हसतात. मग धन्या म्हणतो, राजादा जा आणि त्यांच्या जखमीवर आहे ना मलम लाव, पण अजून एक गोष्ट लाव. राजा विचारतो, काय? धन्या सांगतो, माया लाव माया, कारण आज वटपौर्णिमा जरी असली ना तरी तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन डेच आहे. राजा हसू लागतो. तर यशोदा चिडून म्हणतो, ए धन्या गप, समोर जे आहे ते गिळ. धन्या गप्प बसतो. राजा म्हणतो, यशोदा आलो बरं का मी 2 मिनिटात. यशोदा म्हणतो, हो जा. आणि राजा हा अवनीच्या रूममध्ये जातो. पण यशोदाला हे काही बिलकुल आवडत नाही. यशोदा हा आजकाल राजा आणि अवनीच्या लव्ह स्टोरीमध्ये सुलू आत्यापेक्षा मोठा व्हिलन बनतोय यात शंका नाही. राजा अवनीच्या रूममध्ये येतो. अवनी विचारते, काय झालं? राजा सांगतो, अहो तुमच्या हाताला ते भाजलंय ना, त्यावर हा मलम लावायचा आहे. तर अवनी म्हणते, अरे त्याची काही गरज नाही आहे, होईल आपोआप बरं. राजा म्हणतो, असं कसं आपोआप बरं होईल? हे घ्या लावा. अवनी म्हणते, दे. राजा अवनीच्या हातात हा मलम देतो आणि अवनी हा मलम तेथे टेबलवर ठेवून देते. राजाला समजतं की अवनी काही मलम लावणार नाही आहे. राजा म्हणतो, मॅडम तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? आजच्या दुःखापेक्षा आहे ना भविष्यातल्या सुखाकडे पाहून माणसाने जगावं, म्हणजे आयुष्य सोपं होतं, असं कुठेतरी लिहून ठेवलंय. अवनी विचारते, कोठे लिहून ठेवलंय? राजा म्हणतो, आता कोठे लिहून ठेवलंय ते नाही आठवत मला, पण अण्णांच्या रेडिओवर मी ऐकलं होतं एवढं मात्र खरं आहे. अवनी हसू लागते. राजा म्हणतो, मॅडम लावा ना ते मलम लावा. अवनी म्हणते, अरे लावेल नंतर. राजा म्हणतो, असं आहे का? म्हणजे उद्यासुद्धा तुम्हाला माझ्या हातूनच खायचं आहे वाटतं. अवनी हसू लागते. राजा म्हणतो, द्या इकडे. अवनी त्याला हा मलम देते आणि मग राजा अवनीच्या हाताला हा मलम लावून देतो. अवनीला थोडा त्रास होतो. राजा म्हणतो, हळू करतो हळू करतो आणि अवनी ही कसला तरी विचार करत असते. राजा खूप प्रेमाने तिच्या हाताला मलम लावून देत असतो. अवनी त्याच्याकडे पाहतच राहते.
राजा विचारतो काय झालं. तर अवनी त्याला विचारते, राजा तू हे सगळं माझ्यासाठी का करतोय. तर राजा हा अवनीला समजावून सांगतो, मॅडम तुम्ही असं समजा की देवी आईने ना मला तुमची काळजी घेण्याची ड्युटी लावली आहे. इतक्या दिवस ही ड्युटी तुमच्या आईवडिलांची होती, पण तुमच्या आईवडिलांनी रिझाईन केलं आणि मग ही नोकरी मला मिळाली आहे. त्यामुळे आता मीच तुमची रोज काळजी घेणार, नेहमी काळजी घेणार. आणि एकदा का तुमच्या आईवडिलांना तुमची बाजू समजली का मग माझी नोकरी जाणार आणि पुन्हा एकदा तुमच्या आईवडिलांची ड्युटी लागणार, तेच तुमची काळजी घेणार. अवनी खूप दुःखी होते आणि राजाला विचारते, म्हणजे मग तुम्हाला सोडून जाणार. राजा अवनीकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, आता ते देवी आईच्या हातात आहे. देवी आईची इच्छा असेल तर ही माझी परमनंट नोकरी असेल, मग काय मी तुम्हाला सोडून जात नाही. ते म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीपेक्षा मोहब्बत बडी चीज आहे. अवनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. राजा म्हणतो, म्हणजे आपल्या बाबतीत मैत्रीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. अवनी राजाला विचारते, एक गोष्ट विचारू का. राजा म्हणतो, अहो एक काय 100 गोष्टी विचारा. अवनी उभी राहते आणि म्हणते, राजा आज बाबांनी माझी सगळी सर्टिफिकेट्स, माझे सगळे स्वप्न जाळून टाकले. मला खूप भीती वाटते. आता काय होईल माझ्या भविष्याचं. माझी सगळी स्वप्न पूर्ण होतील का. मला नोकरी कोण देणार. मी माझं पुढचं शिक्षण कसं पूर्ण करणार, सांग ना मला. राजा म्हणतो, मॅडम होणार. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार. काहीतरी मार्ग निघेल. कारण तुम्हाला माहिती आहे ना, हो बडी. तर अवनी म्हणते, तोफ चीज आहे. राजा म्हणतो, पाहिलं का मॅडम, रडायला ना 100 कारणं असतात, पण हसायला फक्त एक कारण पुरेसं ठरतं. राजा आणि अवनी दोघेही स्माईल करतात. राजा अवनीला म्हणतो, आहीम बाहेर, करा तुम्ही आराम. आणि राजा हा बाहेर निघून जातो. अवनी विचार करते, राजा खरंय, होप बडी तोप चीज आहे. पण आता होप तरी कशी ठेवावी हाच प्रश्न अवनीला पडलेला असतो. आणि इकडे अवनी आणि राजाच्या लव्ह स्टोरीमधला व्हिलन म्हणजेच आपला मजनू यशोदा स्वतःच्या लव्ह स्टोरीसाठी मात्र वाघाच्या गुहेत म्हणजेच सुलू आत्याच्या घराजवळ जातो. आता नमीने काहीच खाल्लेलं नाहीये. नमी त्याला म्हणाली की मी तुझ्या हाताने खाऊनच उपवास सोडणार, नाहीतर मी काही खाणारच नाही. त्यामुळे यशोदा चक्क जेवणाचं ताट घेऊन, खिचडी घेऊन सुलू आत्याच्या घराबाहेर जातो. त्याला नमीला खाऊ घालायचं असतं, पण आता नमीला कॉल करायचा नाही, डायरेक्ट तिच्या घराबाहेर जातो आणि कधी दरवाजा बाजू का, कधी खिडकी बाजू का असा विचार करतो. पण सुलू आत्या येईल या भीतीने दरवाजासुद्धा वाजवत नाही आणि खिडकीसुद्धा वाजवत नाही. आणि मग यशोदा तिच्या घराबाहेर जेवणाचं ताट ठेवून तेथून जाऊ लागतो. आणि तेवढ्यात नमी ही खिडकी उघडते आणि म्हणते, मला माहीत होतं तू येणार आहे. यशोदा थांबतो, मागे वळून पाहतो आणि म्हणतो, मला सुद्धा माहीत होतं की तू काहीच खाल्लेलं नाही आहे, म्हणून माणुसकी म्हणून तुझ्यासाठी घेऊन आलोय, खाऊन घे. तर नमी चिडून म्हणते, नाही खाणार. यशोदा म्हणतो, नमे खाऊन घे. तर नमी म्हणते, तुझ्या हाताने खाल्लं तरच मी उपवास सोडेल, नाहीतर मी नाही खाणार. यशोदा चिडून म्हणतो, येथे ठेवलंय, खायचं तर खा, नाहीतर नको खाऊ. असं म्हणून यशोदा तेथून जाऊ लागतो. नमी त्याला थांबवणार इतक्यात तो स्वतः थांबतो. त्यामुळे नमी खूप खुश होते. मग नमी ही घरचा दरवाजा उघडते आणि म्हणते, जोपर्यंत तू मला भरवणार नाही तोपर्यंत मी सुद्धा खाणार नाही. यशोदा म्हणतो, नमी गुपचूप खाऊन घे, तुझ्या याली ना तर तुझा जीव घेईल ती. नमी विचारते, तिने माझा जीव घेतला तुला चालणार आहे का. यशोदाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. नमी खाली बसते, यशोदा तिच्या समोर बसतो आणि मग यशोदा तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालतो. नमी पहिला घास खाते आणि विचारते, तू सुद्धा नाही खाल्लंयस ना. यशोदा म्हणतो, पोट भरून खाल्लंय मी. नमी म्हणते, खोटं बोलू नकोस, मी खाल्लेलं नाही आहे म्हटल्यावर तू सुद्धा खाणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. यशोदा उत्तर देतो, मी खाल्लंय बाई. पण नमी काय ऐकत नाही आणि मग नमी ही यशोदाला स्वतःच्या हाताने भरवते. यशोदा तिच्या हाताने त्याचासुद्धा उपवास तोडतो आणि मग नमी यशोदा दोघे एकमेकांना पोट भरून खाऊ घालतात. नमी आणि यशोदाचा रोमांस मात्र सुरू असतो. पण यशोदाला अवनी आणि राजाचा रोमांस काही होऊ द्यायचा नाहीये. आणि इकडे अवनी ही आपल्या बोटाच्या, आपल्या हाताच्या जखमेकडे पाहत असते आणि राजाने स्वतःच्या हाताने मला मलम लावून दिला. राजा खरंच किती चांगला आहे याचा विचार ती करत असते. पण तेवढ्यात तिला तिच्या बाबांची सुद्धा आठवण येते. आज माझ्या बाबांनी माझी सर्टिफिकेट जाळून टाकली. माझे बाबा असे कधीच नव्हते.
त्यांनी असं का केलं असेल, ते असे का वागले असतील, आता पुढे काय करायचं, काय होईल याचीच काळजी अवनीला वाटत असते. माझी स्वप्न कशी पूर्ण होणार, मला नोकरी कशी मिळणार, माझं पुढचं शिक्षण कसं होणार, या सगळ्या गोष्टींचा विचार अवनी करत असते. आणि तेवढ्यात अवनीला पाणी पिण्याची इच्छा होते. त्यामुळे अवनी ही पाण्याची बाटली हातात घेते, तर यातील पाणी संपलेलं असतं. त्यामुळे अवनी ही बाहेर येते पाणी भरायला. पाण्या आणि धन्या अंथरूण टाकत असतात, झोपण्याची तयारी करत असतात. राजा तेथे नसतो. त्यामुळे धन्या विचारतो, काय झालं वहिनी? तर अवनी सांगते, अरे काही नाही, पाणी संपलंय, पाणी आणायलाच चालले होते. तर धन्या म्हणतो, अहो हे घ्या ना, आणि तो त्याच्या तांब्यातील पाणी अवनीच्या बाटलीत ओतू लागतो. अवनी म्हणते, अरे तुम्हाला लागेल ना. तर धन्या सांगतो, अहो आम्हाला कसं लागणार आहे, आम्ही एकदा झोपलो ना डायरेक्ट उद्या सकाळीच उठतो, आम्ही काही रात्रीत उठून पाणी वगैरे पित नाही, तुम्ही घ्या. असं म्हणून धन्या तिच्या बाटलीमध्ये पाणी ओततो. पाणी थोडं जास्त खाली पडतं. अवनी परत ते ओतते आणि धन्या तिला पाणी देऊन पुन्हा जागेवर जाऊन बसतो. पाण्या हे सगळं पाहत असतो. तेवढ्यात अवनीची नजर तेथेच खुंटीवर टांगलेल्या रस्सीकडे जाते. अवनीच्या मनात काहीतरी येतं. अवनी ही रस्सी हातात घेते. धन्या तिच्याकडे पाहत असतो. अवनीने ही रस्सी घेतली आहे हे धन्याला दिसतं. अवनी या रस्सीबद्दल काहीतरी विचार करते. रस्सी चांगली बळकटे हे पाहते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. पण धन्या हा फक्त तिच्याकडे पाहत असतो. अवनीने रस्सी रूममध्ये नेली आहे हे धन्याला दिसतं. अवनी रूममध्ये येते, रस्सी ठेवते आणि रूमचा दरवाजा लॉक करून घेते. आणि मग अवनी ही आपल्या रूमकडे पाहते आणि विचार करते, पाऊस झालाय ना, त्यामुळे डास खूप वाढले आहेत. आता या रस्सीच्या मदतीने आजच संपूर्ण रूममध्ये मच्छरदाणी लावून घेते, म्हणजे डास चावणार नाही. त्याचा अर्थ अवनीने काही आत्महत्या करण्यासाठी ही रस्सी नाही नेली आहे, तर फक्त मच्छरदाणी लावण्यासाठी ही रस्सी नेली आहे. आणि अवनी ही रस्सी लावण्याची तयारी सुरू करते. पण आता दिवसभर कंटाळा आलाय म्हणून ती कानामध्ये इयरबड्स घालते आणि मस्त गाणं लावते आणि गाणं ऐकता ऐकता ही मच्छरदाणी लावायची असा तिचा विचार असतो. आणि इकडे राजा हा हॉलमध्ये येतो आणि विचारतो, काय रे धन्या, अजून झोपला नाही का? धन्या सांगतो, अरे नाही, त्या वहिनी आल्या होत्या ना, त्यांना पाणी संपलं होतं, पाणी पाहिजे होतं, ते घेऊन गेल्या. तर राजा म्हणतो, अरे हो, आज तर मी पाणी द्यायचं विसरूनच गेलो. धन्या सांगतो, आणि हो, त्यांनी रस्सीसुद्धा नेली ती. राजा विचारतो, रस्सी? कोणती रस्सी? धन्या सांगतो, अरे ती खुंटीवर टांगली नव्हती का, ती. हे ऐकून पाण्याला मोठा धक्काच बसतो. पाण्याचं डोकं वेगळं चालतं, पण राजाला एवढं काही वाटत नाही. राजा म्हणतो, अरे विचारायचं ना, रस्सी कशाला हवी आहे, म्हणजे आपण करून दिलं असतं. तर धन्या विचारतो, कशाला? राजा म्हणतो, अरे काहीतरी काम असेल ना, आणि आपण काय त्यांना इथे काम करायला आणलंय का? त्यांचं काम आपण करून दिलं असतं, विचारायचं त्यांना. काही विचारत नाही तू. पण पाण्याच्या मनात वेगळीच शंका येते. पाण्या म्हणतो, ए राजा, तुला काही वेगळं वाटत नाही आहे का? राजा विचारतो, काय? पाण्या म्हणतो, अरे त्यांच्या बापाने त्यांच्याशी संबंध तोडले, त्यांचा भाऊ नीट वागत नाही, आणि आज तर त्यांच्या बापाने त्यांची सगळी सर्टिफिकेट जाळून टाकली. वहिनी आधीच खूप टेन्शनमध्ये, त्यांनी त्यात रस्सी त्यांच्या रूममध्ये नेली आहे. तोपर्यंत राजाच्या डोक्यातली ट्यूब काही पेटत नाही. पाण्या म्हणतो, त्यांच्या मनात काही वेडावाकडा विचार तर आला नसेल ना, काही वंगाळ करायचा प्रयत्न तर करणार नाही ना त्या? हे ऐकून राजा आणि धन्याला जबर धक्का बसतो. आणि इकडे अवनी तेच करत असते. आता जर तुम्हाला मच्छरदाणी लावायची आहे तर फॅनमध्ये फंदा कोण तयार करतं? आणि अवनी या फॅनवर ही रस्सी टाकते. मस्त कानात इयरबड्स असतात, तिची गाणी ऐकणं सुरू असतं. आणि अवनी ही वरती फॅनमध्ये ही रस्सी टाकते आणि त्याचा फास बनवते. राजा, पाण्या, धन्या सगळे खूप घाबरतात. राजा म्हणतो, अरे धन्या, आधी सांगायचं ना मला. आणि राजा हा रूम जवळ येतो, जोरजोरात दरवाजा वाजवतो, अवनी मॅडम दरवाजा उघडा, अवनी मॅडम दरवाजा उघडा. पण अवनीच्या कानामध्ये म्युझिक सुरू असतं, त्यामुळे अवनीला काही आवाज ऐकू येत नाही. आणि अवनी ही आपला फाशीचा फंदा बनवत असते मच्छरदाणी लावण्यासाठी. मग राजा खूप घाबरतो आणि दरवाजाला जोरजोरात धक्के मारू लागतो. त्यांचा हा आवाज नमी आणि यशादाला सुद्धा येतो. हे दोघे सुद्धा खूप घाबरून घराकडे धावतात. आणि इकडे राजा एकानंतर एक धक्के देत असतो आणि तेवढ्यात दरवाजा उघडतो. राजा, धन्या, पाण्या सगळे रूममध्ये येतात आणि अवनी ही बेडवर उभी राहून मस्त फाशी का फंदा बनवत असते. आणि तिची जी पोज असते ना, ते आता गळ्यात घालणारच आहे असंच दिसतं.
राजा, पाण्या, धन्या खूप घाबरतात. राजा म्हणतो, मॅडम नाही, मॅडम नाही, अवनी मॅडम प्लीज असं करू नका, प्लीज असं करू नका. मग धन्या म्हणतो, वहिनी मी तुमच्यासमोर हात जोडतो, मी तुमच्या पाया पडतो वहिनी, पण प्लीज असं करू नका, प्लीज असं करू नका. अवनीला काही कळतच नाही. राजा म्हणतो, मॅडम होप नाही सोडायची, होप लय तोप चीज आहे, मी तुम्हाला म्हटलो ना. अवनी विचारते, अरे झालं तरी काय? तर पाण्या म्हणतो, वहिनी वहिनी प्लीज खाली उतरा, असं काही करू नका. अवनीला अजून सुद्धा काही कळलेलं नसतं की यांना असं वाटतंय की मी फाशी घेतीये. आणि धन्या, पाण्या, राजा खूप घाबरलेले असतात. अवनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असते. पाण्या म्हणतो, अरे राजा उतरव ना त्यांना खाली, त्यांना काही करू देऊ नको, उतरव त्यांना खाली. आणि धन्या म्हणतो, वहिनी तुम्ही राजादाकडे पहा, राजादाकडे पहा. तर पाण्या विचारतो, राजाकडे कशाला? तर धन्या सांगतो, वहिनीने काही केल्यानंतर राजाची काय अवस्था होईल या विचार करून त्याच्याकडे पहा. पाण्या म्हणतो, हो वहिनी तुम्ही राजाकडे पहा, राजाची काय अवस्था होईल तुमच्यानंतर त्याचा विचार करा. तर अवनी विचारते, अरे पण झाले तरी काय, सांगा ना मला. पाण्या म्हणतो, राजा तू पकड वहिनीला, राजा तू पकड. राजाचा नाईलाज होतो आणि राजा अवनीच्या पायांना घट्ट पकडतो आणि म्हणतो, नाही मी तुम्हाला काही करू देणार नाहीये, नाही नाही प्लीज प्लीज तुम्ही असं काही करू नका. अवनी म्हणते, अरे सोड मला, काय करतोय, पडू आपण, सोड मला. पण राजा काय ऐकत नाही आणि तेवढ्यात अवनीचा तोल जातो, राजाचा तोल जातो आणि हे दोघेही जोरात बेडवर पडतात. आणि हा बेड म्हणजे 2 सिंगल कॉटचा एक बेड बनवलेला असतो, त्यामुळे हे 2 बेड असे दुभंगतात. एक बेड या बाजूला, एक सिंगल बेड त्या बाजूला, आणि ही गादी खाली जाऊन पडते. म्हणजे अवनी आणि राजाचा पलंग तोड रोमांसच होतो. हे दोघे एकमेकांच्या अंगावरच पडतात. धन्या आणि पाण्या दोघे खूप लाजतात आणि भिंतीकडे तोंड करतात. राजा आणि अवनी एकमेकांकडे आणि त्यांच्याकडे पाहतच राहतात. हा सीन खरंच खूप कॉमेडी आहे, खूप भारी आहे, यात शंका नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. मागील एपिसोडमध्ये आपल्याला सुद्धा असं वाटलं होतं की अवनी ही आत्महत्या करते की काय, पण अवनीच्या मनात असा कोणताही विचार नाही आहे. अवनीला फक्त मच्छरदाणी लावायची होती. आणि राजा, पाण्या, धन्या यांना सुद्धा असं वाटलं की अवनी ही आता ढगात चालली की काय. आजचा एपिसोड खरंच भारी होता. राजाने अवनीला स्वतःच्या हाताने भरवलं, ते पाहून छान वाटलं. मग यशोदा आणि नमीची गाडीसुद्धा थोडे पुढे सरकली. यशोदाने स्वतःच्या हाताने भरून नमीचा उपवास सोडवला, ते सुद्धा छान वाटलं. आणि मग हा जो शेवटचा सीन होता मच्छरदाणी लावण्याचा, फाशी घेण्याचा, तो सुद्धा खूपच भारी होता. अवनी आणि राजाचा पलंग तोड रोमांस पाहायला मिळाला, ते सुद्धा भारी होतं. फ्रेंड्स, खरंच बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही सकाळी सकाळी घरासमोर रांगोळी काढणार आणि अवनीला रांगोळी काढताना पाहून सुलू आत्या तिला नजर लावत असेल, तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहत असेल. तेवढ्यात धन्या तेथे येईल. धन्याला दिसेल की सुलू आत्या अवनी वहिनीकडे वाकड्या नजरेने पाहतीये. धन्या हा अवनीच्या समोर येऊन उभा राहील आणि म्हणेल, ए आत्या मी तुला माझ्या वहिनीला नजर लावू देणार नाहीये. तर सुलू आत्या म्हणेल, ए धन्या तू कितीही प्रयत्न केला ना तरी माझी नजर तिला लागणार असे, तू पाहतच राहा. आणि खरंच असं होणार. या सुलू आत्याची नजर अवनीला लागणार. थोड्या वेळानंतर अवनी ही छोट्याशा स्टूलवर उभी राहून घराच्या छतावर काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि तेवढ्यात अवनीचा तोल या स्टूलवरून जाणार आणि अवनी खाली पडणार. इतक्यात आपला हिरो राजा तेथे येईल आणि राजा अवनीला हातातच झेलणार, अवनीला काही खाली पडू देणार नाही. त्यामुळे अवनी ही खूप खुश होईल आणि राजा तर खुश होणारच. काल रात्री पलंगतोड रोमांस आणि आज चक्क अवनीला त्याने हातावर असं झेललेलं असेल, त्यामुळे राजा खूप खुश असेल. फ्रेंड्स, आता हळूहळू बाई तुझा आशीर्वाद या मालिकेत आपल्याला राजा आणि अवनीचा रोमांस पाहायला मिळतोय. आणि आता तो दिवस दूर नाहीये जेव्हा अवनीसुद्धा राजाच्या प्रेमात पडेल असंच दिसतंय. तर तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.